नमस्कार, एकमत डिजिटलच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी नितीन बनसोडे आणि आज आपण आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये. प्रभाग क्रमांक 6 मध्ये कशा पद्धतीने अतिक्रमणाचा विळखा बसत आहे, अवैध बांधकामं कशा पद्धतीने वाढलेत, याला आशीर्वाद कोणाचा आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत या बुलेटिनमध्ये. चला तर मग जाऊयात लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये. लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 ला अतिक्रमणयुक्त भ्रष्टाचाराचा विळखा. लातूर शहरात सध्या बिल्डर आणि महानगरपालिका प्रशासनाचे साटेलोटे चव्हाट्यावर आलंय. शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये अतिक्रमणाने कळस गाठला असून रस्ते आता नावालाच उठले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्यांचा श्वास कोंडला जातोय. पाहुयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. हा आहे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6. कधी काळी मोकळे वाटणारे रस्ते आज बिल्डरांच्या घशात गेलेत. कुठे टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात, तर कुठे रस्त्यावरच अतिक्रमणाचे साम्राज्य पसरलंय. रस्ते इतके अरुंद झालेत की साधी रुग्णवाहिका देखील इथून बाहेर पडू शकत नाही. प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट इतका वाढलाय की नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर अतिक्रमणे केली गेली आहेत. भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डर लॉबीचे अभद्र युती झाली की काय, असा संशय व्यक्त केला जातोय. आज आपण आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या भागामध्ये अतिक्रमणाचा एक विळखा जो आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे की चक्क गटारीवरच अनेकांचे घरं उभारलेले आहेत. हे दृश्य आपण पाहतोय, हे दृश्य आहेत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधली. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर हे जे घरं बनलेले आहेत ते संपूर्णपणे गटारीवर आणि अर्ध्या रस्त्यावरती हे घरं आलेले आहेत. आणि या प्रभागामध्ये जर पाहायला गेलं तर अशाच प्रकारची घरं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आणि अशाच पद्धतीचं अतिक्रमण जे आहे आणि अवैध बांधकाम जे आहे ते या ठिकाणी जोरदारपणे सुरू आहे. आणि हे अवैध बांधकाम असेल किंवा अतिक्रमण असेल, हे फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलं जातं. आणि गेल्या अनेक वर्षापासून हा अतिक्रमणाचा जो खेळ आहे तो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालवलेला आहे. पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात करून हे अधिकारी अशा पद्धतीचे परवाने देतात आणि रस्त्यावर अतिक्रमण होतं आणि नाल्या देखील बुजल्या जातात. त्यामुळे एकूणच जर पाहायला गेलं तर जे मोठे रस्ते व्हायला पाहिजे ते रस्ते आता कुठेतरी अरुंद झालेले आहेत. आणि अतिक्रमणाचा विळखा जो आहे त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि याला आशीर्वाद फक्त महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व महानगरपालिका प्रशासनाच्या नाकाखाली सुरू आहे. तक्रारींचे ढीग पडून आहेत, पण भ्रष्टाचाराच्या मलिदापुढे अधिकाऱ्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. अधिकाऱ्यांच्या बिल्डरधार्जिनी धोरणामुळे सर्वसामान्यांच्या हक्काचा रस्त्यांचा बळी दिला जातोय. आता प्रश्न उरतो इतकाच की आयुक्त या भ्रष्ट साखळीवर हातोडा चालवणार का, की प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक अशाच कोंडवाड्यात जगणार. तर या ठिकाणी आपण पाहिलं की लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये कशा पद्धतीने अतिक्रमणाचा विळखा वाढत गेलेला आहे, कशा पद्धतीने अवैध बांधकामं जे आहेत ते जोरदारपणे झालेले आहेत. आणि या सगळ्या अवैध बांधकामाला आणि अतिक्रमणाला जर कोणाचा आशीर्वाद असेल ते स्पष्टपणे दिसतंय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे रस्ते अरुंद झाले नाहीत किंवा हे रस्ते अरुंद झालेत. आणि अवैध बांधकामं असतील किंवा अतिक्रमण असेल, हे मोठ्या प्रमाणात सध्या फोफावत चाललंय. आणि वेळीच या अतिक्रमणाला आणि अवैध बांधकामाला रोखलं नाही तर येत्या काळामध्ये या भागामध्ये एखादी मोठी हानी झाली तर एक महानगरपालिकेचीच अग्निशमन दलाची गाडी असेल किंवा रुग्णवाहिका असेल किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाहनं येणं कठीण होऊन जाणार आहे. त्यामुळं वेळीच अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं किंवा मग येत्या काळामध्ये होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.